5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 यांची बेरीज काय येते 26 भागिले एकूण संख्या किती आहेत 4 26 भागिले 4 बघा 4 1 4 4 5 सॉरी 4 सख उरले किती हो 2 उरले 4 ने 2 ला भाग जात नाही पॉइंट देऊन 0 घेतला 20 झाले 4 1 4 4 5 20 सरासरी काय आली 6.5 आली बघा इथं 6.5 सांगितली होती आलेत ना क्रमवार 4 संख्या यांची सरासरी सुद्धा मधली संख्या क्रमवार 3 संख्या यांची सरासरी सुद्धा मधली संख्या क्रमवार 2 संख्या यांची सुद्धा सरासरी मधली संख्या आली की नाही तुमच्या पुढे काढून दाखवली सगळ्यांना पहा चला क्रमवार 5 संख्या असल्या तरी सरासरी ही मधली संख्याच येते क्रमवार 5 संख्या बघा कोणते घेऊ 3 4 5 6 7 क्रमवार 5 संख्या आहेत 3 च्या नंतर 4 येते 4 च्या नंतर 5 5 च्या नंतर 6 6 च्या नंतर 7 येते बरोबर यांची सरासरी सुद्धा मधली संख्या 5 कशी आली पहा यांची बेरीज करा एकूण संख्यांची बेरीज आवाज यायला ना एकूण संख्यांची बेरीज 25 ओके भागिले एकूण संख्या 5 5 1 5 5 5 सरासरी 5 आले क्रमवार नैसर्गिक संख्या 5 आहेत त्यांची सरासरी सुद्धा मधली संख्या झाली एनी डाऊट चलो पुढच्या पॉइंट कडे बघा इथं आणखीन काही संख्या दिल्या बघा इथं 5 6 7 8 9 10 11 या क्रमवार किती नैसर्गिक संख्या आहेत 7 यांची सरासरी सुद्धा मधली संख्याच आहे 8 आली की नाही हा बघा परत आता मी सांगितले तेच आहे 4 किंवा 6 किंवा 8 क्रमवार विषम संख्यांची सरासरी ही मधल्या 2 संख्यांच्या दरम्यानची संख्या असते आपण 4 घेतल्या ना आता 4 संख्या जर सोडल्या तर 4 संख्यामध्ये मधली संख्या आपल्याला मिळत ना झाली ना मग आता इकडून 2 सोडल्या आणि इकडून 2 सोडल्या मधात जे संख्या काहीच उरली नाही म्हणजे त्या 2 संख्यांच्या दरम्यानची संख्या असते असं त्याला सांगायचं आहे म्हणजे आताच्या पॉइंटला धरून सांगतोय पहा जर 4 क्रमवार समसंख्या सॉरी विषम संख्या इथं विषम संख्या बोललो क्रमवार 4 जर विषम संख्या असतील म्हणजे 7 9 11 आणि 13 ह्या क्रमवार 4 विषम संख्या आहेत यांची सरासरी ही मधली संख्या असते मधली संख्या म्हणजे कोणती असते यांची सरासरी ही मधल्या 2 संख्यांच्या दरम्यानची संख्या असते आता मधल्या 2 संख्या कोणत्या आहेत हे यांच्या दरम्यानची या दोघांच्या मधात येणारी संख्या काय आहे तेच तर बोललो ना मग मी आतापर्यंत 4 असू द्या त्यांची सरासरी मधली संख्या आली मधली संख्या म्हणजे या दोघांच्या दरम्यानची संख्या तुमच्यासाठी सोपं आहे मधली संख्या ओके जास्त डोक्यात ठेवायची गरज नाही समजलं ना हा पॉइंट काय रिपीट सांगू समजला ओके चला तसंच 4 किंवा 6 किंवा 8 क्रमवार समसंख्यांची सरासरी सुद्धा मधल्या 2 संख्यांच्या दरम्यानची संख्या असते म्हणजे तेच मधली संख्या असते आता मधली संख्या काढायची कशी ते सांगा पहा आता समजा तुम्हाला दिलं इथं 12 आणि इथं 14 ह्या 2च क्रमवार समसंख्या दिल्या यांची सरासरी या 2 संख्यांच्या दरम्यानची संख्या कोणती आली 13 बरोबर आहे मधली संख्या आहे हे पण पॉइंट त्याच्याशी रिलेटेडच आहे मी याचं स्पष्टीकरण मागच्या पॉइंट मध्येच दिलं ओके कोणाला काही डाऊट नाही ना आता फक्त कपाळावर हे लिहून ठेवा बाबा क्रमवार समसंख्या असतील किंवा क्रमवार विषम संख्या असतील किंवा क्रमवार नैसर्गिक संख्या असतील त्या 2 असो त्या 3 असो ते 4 असो 5 असो 6 असो 7 असो 8 असो त्यांची सरासरी ही मधली संख्या असते
कळालं? चल, वरील नियम समान फरक असलेल्या संख्यांच्या सरासरीसाठी लागू होतो. आणखीन एक ध्यानात ठेवा, ह्या सम विषम नैसर्गिक संख्येच्या बाबतीत मधली संख्या सरासरी असते, पण हाच नियम मधली संख्या सरासरी असण्याचा जो नियम आहे, तो नियम वरील हा जो नियम आहे समान फरक असलेल्या संख्यांच्या बाबतीत सुद्धा लागू होतो. समान फरक असलेल्या संख्यांच्या बाबतीत सुद्धा लागू होतो. जसं की 5चा पाडा म्हणतो मी, 5चा पाडा. चला रे पोरो, 5चा पाडा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 5 25. बदल एवढे लय लांब लावू नका. यांची सरासरी 15 येते. सरळ सरळ. तुम्ही म्हणसान सर कसो, ते तर क्रमवार समही नाहीत, क्रमवार विषमही नाहीत, क्रमवार नैसर्गिक संख्याही नाहीत. पण हा जो आतापर्यंत शिकलेला नियम आहे ना, वरील नियम समान फरक असलेल्या संख्यांच्या सरासरीसाठी लागू होतो, हेही लक्षात ठेवा. समान फरक असलेल्या म्हणजे नेमकं काय मला सांगा. 5 आणि 10 मध्ये कितीचा फरक आहे? 10 आणि 15 मध्ये कितीचा फरक आहे? 15 आणि 20 मध्ये कितीचा फरक आहे? 20 आणि 25 मध्ये कितीचा फरक आहे? 5चा. समान फरक आहे ना सगळ्या संख्यांमध्ये, मग याच्यातही सरासरी ही मधली संख्या असते, असं त्याचं म्हणणं आहे. लक्षात घ्या, आपण तुम्हाला काढून दाखवतो सरासरी. 5 आणि 10, 15 आणि 15 30 आणि 20, 50 आणि 25 75, भागिले एकूण संख्या 5. 5 1 5, 5 1 5, उरले 2, 5 5 25, सरासरी आली 15. आली की नाही? समान फरक असणाऱ्या संख्यांच्या बाबतीत सुद्धा वरचे नियम लागू होतात. म्हणजे समान फरक असणाऱ्या 2 संख्या असो, 3 संख्या असो, 4 संख्या असो, 5 संख्या असो, यांची सरासरी मधली संख्या असते. तुम्ही म्हणसाल सर कसं? आता 2 संख्या आहेत, यांची सरासरी मधली संख्या कशी घ्यायची? मधली संख्या या दोघांच्या दरम्यान येणारी संख्या 7.5 असेल यांची सरासरी. चला 10 आणि 5 15, 15चं निम्म 15 भागिले 2 आले सरासरी 7.5. तर इथं एक उदाहरण दिलं. 13 20 27 34 41 48 55 62 ह्या समान फरक असलेल्या संख्या आहेत. तुम्ही नीट लक्ष द्या. 13 आणि 20 यांच्यामध्ये फरक किती आहे? 20 आणि 7 27, 27 आणि 7 34 आणि 7 41 आणि 7. फरक समान आहे ना? फरक समान आहे आणि समान फरक असणाऱ्या ह्या किती संख्या आहेत? 8. यांची सरासरी ही मधली संख्या असते. सरासरी मधली संख्या असते म्हणून इकडून 4 संख्या सोडल्या, इकडून 4 संख्या सोडल्या, इथं राहिलं 34 आणि इथं 41. बर का? यांची सरासरी काढायची असेल तर तुम्हाला 34 + 41 करा. किती? भागिले 2 37 पॉइंट आली सरासरी 37.5. आता हे सम असतील तर, पण हे जर असं विषम असत्या, समजा हे 62 दिलंच नसतं, तर यांची सरासरी काय असते? इकडून 3 सोडल्या, इकडून 3 सोडल्या, मधली संख्या 34. कारण त्यांच्यात समान फरक आहे. आता तुम्हाला प्रश्नामध्ये असं विचारलं जाते बघा. आता प्रश्न, समान फरक असणाऱ्या 7 संख्यांची सरासरी 34 आहे. ठीक आहे, 34 आहे. तर याच्यात देणार नाही, ते तसं जमणार नाही. फरक हा किती आहे आपल्याला कळायला पाहिजे. आलं लक्षात? चला, इथं होणार नाही. मला वाटलं होईल का, असं नाही होणार. चला पुढे जाऊया. आणखीन काही एक उदाहरण आहे याच्यात पहा, समान फरक असलेल्या संख्यांच्या बाबतीत. उदाहरण दुसरं. उदाहरणात 13 20 27 34
आणि 41. 13 अधिक 7 20, 20 आणि 7 27, 27 आणि 7 34, 34 आणि 7 या संख्यांमध्ये समान फरक आहे. या संख्यांमध्ये समान फरक आहे आणि समान फरक असलेल्या 5 संख्यांची सरासरी आपल्याला काढायला सांगितली. तर इकडून 2 संख्या सोडा, इकडून 2 सोडा आणि मधली संख्या 27. मधल्या संख्या इतकी यांची सरासरी येते. आता उतरता क्रम चढता क्रम काही सांगू नका इथं. मधली संख्या 27 आहे की नाही, मधली संख्या ही त्यांची सरासरी येते. परत एकदा रिकॉल करा, आठवा. क्रमवार समसंख्यांची सरासरी सुद्धा, क्रमवार विषम संख्यांची सरासरी सुद्धा, क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी सुद्धा आणि समान फरक असणाऱ्या संख्यांची सरासरी सुद्धा सगळ्यांना मान्य आहे. चला आता सरासरी काढली कशी जाते काही उदाहरणावरून समजून घेऊया. काय म्हणते रे पुढे? वेग बरोबर अंतर भागिले वेळ, म्हणजेच एक सूत्र आहे अंतर काळ गती काढण्याचं. एक धडा आहे अंतर काळ गती, पूर्वी होता तुम्हाला पण आता या सिलेबस मध्ये नाही. वेग बरोबर अंतर भागिला वेळ. वेग हे सुद्धा सरासरीच एक उदाहरण आहे. वेग काढणं म्हणजे हे सुद्धा सरासरीचं एक उदाहरण आहे. त्याचबरोबर क्रमवार संख्यांची सरासरी जर काढायचं असेल, क्रमवार संख्यांची सरासरी, तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 केलं की तुम्हाला सरासरी मिळून जाते. कळालं? नमुना उदाहरण, सरासरीवरील पहिलं नमुना उदाहरण. सर्वांचं लक्ष नीट राहू द्या. पहिलं उदाहरण समजावून सांगतोय. प्रश्न पहिला, 36, 49, 62, 48, 65 या संख्यांची सरासरी किती? ऑप्शन आहेत 72, 42, 52 आणि 62. असं तुम्हाला संख्या दिल्या की सरासरी काढताना हे सूत्र वापरायचं. कोणतं? एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. सरासरीचं सूत्र आहे. सरासरी काढायला सांगितली बघा इथं, सरासरी किती असं विचारलं, सरासरी काढायला सांगितली. सरासरीचं असं सूत्र लिहायचं, सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. एकूण संख्यांची बेरीज म्हणजे 36 अधिक 49 अधिक 62 अधिक 48 अधिक 65 भागिले एकूण संख्या 5. ओके, तर पहा 36 अधिक 49 अधिक या सगळ्यांची बेरीज जर केली, 5 आणि 8 13 आणि 2 15 9 24 आणि 6 30 ला 0 हातच्या आले 3 6 आणि 4 10 आणि 6 16 आणि 4 20 आणि 3 33 20 आणि 3 23 आणि हातच्या किती आले तरी 3 23 आणि 3 26 260 भागिले 5. बर का? आता हे भागाकार करायचा. 5 एक 5, काटाकाटीचा भागाकार येणं आवश्यक आहे म्हणलं होतं. 5 एक 5, 5 5 26 मधनं 25 गेले, उरला 1, 5 2 10. सरासरी काय आली? 52. 52 हे दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3 ला आहे. म्हणून उत्तराचं तिसरं वर्तुळ गोल करायचं. समजलं का सगळ्यांना? नक्की. सरासरी ही अशी काढली जाते. नॉर्मल उदाहरणं असे तुम्हाला विचारले जातात येणाऱ्या पेपरमध्ये. सरासरी काढा. संख्या दिल्या असतील तर सरासरी काढताना सरासरीचं सूत्र आहे एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. ठीक आहे, एकूण संख्यांची बेरीज मांडायची. किती संख्या आहेत? 5. तर एकूण संख्या 5 असतील, 5 न भागा, तुमची सरासरी या ठिकाणी 52 आली. समजलं? चला तर मग आता दुसऱ्या उदाहरणाला समजून घेऊ. सुमनने आठवड्याच्या पहिल्या 3 दिवसात अनुक्रमे 36, 56, 61 पपया विक्री केल्या, तर सुमनने दररोज सरासरी किती पपया विक्री केल्या?
बघा सरासरी नेमकं म्हणजे काय असते. सुमननं काय केलं, पपया विकल्या. सुमनने आठवड्याच्या पहिल्या 3 दिवसामध्ये पपया विकल्या. ठीक आहे, आठवड्याच्या पहिल्या 3 दिवसात पपया विकल्या. त्या पपया कशा विकल्या, पहिल्या दिवशी 36 पपया विकल्या, दुसऱ्या दिवशी 56 पपया विकल्या, तिसऱ्या दिवशी 61 पपया विकल्या, विक्री केल्या. तर सुमनने दररोज सरासरी किती पपया विक्री केल्या हे तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. ठीक आहे, सरासरी विचारलं काय, सरासरी किती पपया विक्री केल्या, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सरासरी विचारलेली आहे. मग तुम्हाला सरासरीचं सूत्र माहित असणं आवश्यक आहे. सरासरी काढायला सांगितली इथं. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. एकूण संख्यांची बेरीज म्हणजे 36 अधिक 56 अधिक 61 भागिले एकूण संख्या. किती संख्या आहेत या, 3, म्हणून भागिले 3. कळालं. बघा यांची बेरीज करूया. 6 1 7 6, 13 ला 3, हातच्या आला 1, 6 5 11 3, 14 1 15, 153 भागिले 3. आता 3 न भागा. 3 1 3, 3 5 15, 3 1 3. सरासरी आली या ठिकाणी 51. 51 हे दिलेल्या पर्यायात पर्याय क्रमांक 1 ला आहे, म्हणून उत्तराचं पहिलं वर्तुळ गोल करायचं. समजलं बाळांनो, कोणाला काही डाऊट. पुढचा प्रश्न. प्रश्न तिसरा आहे, लक्ष द्या. 103, 106, 100 या संख्यांची सरासरी किती. मुलांना तुम्हाला या ठिकाणी सरासरी किती म्हणते म्हणजे सरासरी काढायला सांगितलं, यांची सरासरी काढायला सांगितलं. मग तुम्हाला सरासरीचं सूत्र माहितच आहे. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, हो की नाही. मग एकूण संख्यांची बेरीज जिथं आहे तिथं बेरीज मांडून टाकायची. 103 अधिक 106 अधिक 100 भागिले एकूण संख्या आहे 3, म्हणून भागिले 3. आता एकूण संख्यांची बेरीज करा. 3 6 9, 9 0 9, 0 0 0 0 0, 1 1 2 1 3. उत्तर येते 309 भागिले 3. हा भागाकार करा. 3 1 3, 3 1 3. 3 न 0 ला भाग जात नाही म्हणून 0, मग 9 ला द्या. 3 3 9. सरासरी तुमची आली 103. अलग लक्षात. 103. 103 हे दिलेल्या पर्यायात पर्याय क्रमांक 2 ला आहे, म्हणून उत्तराचं दुसरं वर्तुळ गोल करायचं. बघा आत्ताच आपण शेवटचा एक पॉइंट पाहिला होता, त्या पॉइंटच्या आधारे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी उत्तर येते, पण थोडस कळायला थोडासा उशीर जाते बरं का. आता जसं की पहिली संख्या 103 दिलं, दुसरी संख्या 106 दिलं, तिसरी 100 दिलं. तुम्ही जर पाहिलं तर आपण या संख्या जर मांडल्या तर 100, 103 आणि 106 कोणता नियम आहे. समान फरक असणाऱ्या संख्या आहेत ना. बघा 103 अधिक 110, 100 अधिक 3 103, 103 अधिक 3 106. समान फरक असणाऱ्या संख्यांची सरासरी सुद्धा, मग मधली संख्या यांची सरासरी आली 3, 103 आली कडे. हा, हे पण समजायला पाहिजे. ठीक आहे, चला बघा बाळांनो, सचिनने 5 एकदिवसीय सामन्यात, सचिन तेंडुलकर साहेब, ठीक आहे, या सचिननं
5 एकदिवसीय सामन्यात काढलेल्या धावा. 25 पहिल्या दिवशी त्यानं 25 धावा काढल्या, दुसऱ्या दिवशी 45 धावा काढल्या, तिसऱ्या दिवशी 60 धावा काढल्या, चौथ्या दिवशी 95 धावा काढल्या, तर 5व्या दिवशी 55 धावा काढल्या आहेत. तर त्याच्या धावांची सरासरी किती? तुम्हाला काय काढायला सांगितलं? सरासरी. सरासरी काढताना काय करतात? सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, हा तुमचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. एकूण संख्यांची बेरीज म्हणजेच 25 अधिक 45 अधिक 60 अधिक 95 अधिक 55 भागिले एकूण संख्या 5. बर का? बघा, 5 आणि 5 10, 0 10, 10 आणि 5 15 आणि 5 20, 20 ला 0, हातच्या आले 2, 5 आणि हातच्या आलेले 2 7, 9 7 16, 16 आणि 6 22, 22 आणि 4 26 आणि 2 28. एकूण संख्यांची बेरीज 280 भागिले एकूण संख्या 5. 280 भागिले 5 करा. 5 एक 5, 5 5 5 25, उरले 3, 5 30. सरासरी काय आली? 56. 56. 56 हे दिलेल्या पर्यायात पर्याय क्रमांक 3 ला आहे, म्हणून उत्तराचं तिसरं वर्तुळ गोल करायचं. समजलं का राजू? पुढचा प्रश्न. राम, श्याम व घनश्याम यांची वजने किग्र्यामध्ये अनुक्रमे 58, 56, 63. पहिला असेल तर ते रामचं वय अनुक्रमे म्हटल्याच्या नंतर पहिलं रामचं, दुसरं श्यामचं, तिसरं घनश्यामचं. ठीक आहे. यांची वजन अनुक्रमे त्या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहेत. राईट. तर त्या तिघांच्या वजनाची सरासरी किती? या तीनही व्यक्तींच्या वजनाची सरासरी किती असं तुम्हाला विचारलेलं आहे. चला तर मग वजनांची सरासरी पाहूया. आता बघा, समान फरक असणाऱ्या संख्या आहेत का ते पहा एकदा. नाही आहेत त्या. ठीक आहे. मग आता सरासरी काढायचंय. मग सरासरी काढायला सांगितलं, सरासरीचं सूत्र माहित असणं आवश्यक आहे. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. एकूण संख्यांची बेरीज 58 अधिक 56 अधिक 63 भागिले एकूण संख्या 3. कळालं? चला बेरीज करा. 8 आणि 7 14 आणि 3 17 ला 7, हातच्या आला 1, 6 आणि 5 11 आणि 5 16 आणि हातच्या आलेला 1, 17 भागिले 3. बघा 3 एक 3, 3 5 15, उरले 2, 3 9 27. सरासरी काय आली हो? 59. 59 हे दिलेल्या पर्याय क्रमांक 1 लाच आहे, म्हणून उत्तराचं पहिलं वर्तुळ या ठिकाणी गोल केलं. सरासरी 59 आहे किग्र्या. म्हणजे याचा अर्थ राम, श्याम आणि घनश्याम यांचं, या तिघांचं सरासरी वजन 59 किग्र्या आहे. म्हणजे सरासरी 59 किग्र्या आहे याचा अर्थ असं होत नाही रामही 59 किलोग्रामचा आहे, घनश्याम सुद्धा 59चाच आहे आणि श्याम सुद्धा आपला 59चाच आहे असं म्हणता येत नाही. सरासरी म्हणजे काय? सरासरी 59 किग्र्या यांचं वजन आहे. याचा अर्थ राम
श्याम आणि घनश्याम या तीनही मुलांची जी वय आहेत 59 वर्षाच्या आसपास आहेत असा त्याचा अर्थ होतो. 58 59च्या आसपास आहे, 68 59च्या आसपास आहे, 63 पण 59च्या आसपास आहे का नाही. आसपास म्हणजे जवळपास. मग 59 हे अॅक्युरेट नंबर असतो का? नाही. हे डोक्यातून काढून टाका. सरासरी म्हणले की आपल्या डोक्यात येते फिक्स नंबर, ते नसते. ओके. अजित नावाचा एक विद्यार्थी आहे. अजितनं 5 एकदिवसीय सामन्यात काढलेल्या धावा, अजितनं काय केलं, 5 एकदिवसीय सामन्यात काढलेल्या धावा 19, 49, 99, 28 आणि 65 आहेत. तर त्याच्या धावांची सरासरी किती? अजितच्या धावांची सरासरी या ठिकाणी विचारली. बघू शकता सरासरी काढायची आहे. मग सरासरी काढताना सरासरी काढायची असेल तर आपल्याला सूत्र माहित असणं आवश्यक आहे. एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. मग एकूण संख्यांची बेरीज म्हणजेच 19 अधिक 49 अधिक 99 अधिक 28 अधिक 65 भागिले एकूण संख्या 5. राईट. आता या सगळ्यांची बेरीज करायची आहे. एकक स्थानच्या अंकाची बेरीज करतो. 5 आणि 8 13, 13 9 22, 22 आणि 9 31 आणि 9 40, 40 ला 0, अच्छा आले 4, 6 आणि 2 8 आणि 4 12 आणि 9 21, 21 आणि 4 25 आणि 1 26, 26 260 भागिले 5. काटाकाटी करावं लागेल बघा. 5 1 5, 5 5 25 उरला 1, 5 2 10. त्याच्या धावांची सरासरी काय आली? 52 आली. म्हणजे अजितने सरासरी 52 धावा, हे धावा असल्यामुळे धावा येईल. अजितने प्रत्येक सामन्यात सरासरी 52 धावा काढल्या असं म्हणता येईल. सरासरी 52 धावा काढल्या याचा अर्थ 52च धावा काढल्या असा होत नाही, तर 52 धावांच्या आसपास तो गेला असं म्हणता येईल. ठीक आहे. तर 52 धावा, 52 हे दिलेल्या पर्यायात पर्याय क्रमांक 4 ला आहे. म्हणून उत्तराचं चौथं वर्तुळ या ठिकाणी गोल करायला पाहिजे. समजलं का माय? आलं का तुमच्या लक्षात? पुढील उदाहरणाकडे जाऊ. 77, 14, 35, 63, 56, 42, 28 या संख्यांची सरासरी किती? तुम्हाला या संख्यांची सरासरी विचारली, दिलेल्या संख्यांची सरासरी काढायला सांगितली. सरासरी म्हणजे काय बाळांनो? एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. तर पहा, आपल्याला सरासरी काढायला सांगितली. तर पहा, 77 अधिक 14 अधिक 35 अधिक 63 अधिक 56 अधिक 42 अधिक 28 भागिले एकूण संख्या किती आहेत? एकूण संख्या ह्या 7, म्हणून 7 न भागायचं.
मला सांगा एकूण संख्यांची बेरीज करून घ्या. 8 आणि 2 10 आणि 6 16 आणि 3 19 आणि 5 24 आणि 4 28 आणि 7 35 ला 5 हातच्या आले 3, हे 3 आणि हे 2 5 आणि 4 9 9 आणि 5 14 आणि 6 20 आणि 3 23 23 आणि 1 24 आणि 7 31 भागिले 7 7 न भागायचं आहे. 7 1 7 7 चोक 28 उरले 3 35 झाले. 7 5 35. सरासरी आली बाळांनो 45 आणि 45 हे दिलेल्या पर्यायात पर्याय क्रमांक 1 ला आहे. म्हणून उत्तराचं पहिलं वर्तुळ या ठिकाणी गोल करायचं. कोणाला काही प्रॉब्लेम? कुछ भी नहीं प्रॉब्लम आपको नहीं है? देखो तुम्हारे को कांबळे साहेब, अलीकड़ के कांबळे साहेब, तुम्हारे को काही प्रॉब्लेम? ते कांबळे नव्ह ना, त्याच्या तोंडाकडे कोणाला पाहिलं? तुला विचारतो ना, तू कांबळे होस का? तू कांबळे होस का? मग तू काऊन रिएक्शन द्यायला? अरे कांद्याला कांदाच म्हणतात, कांद्याला आंबा कसं म्हणाल? तू आंबा म्हणलं तरी होच म्हणायला का? चला पा आराध्या, सुकृती आणि संध्या माहित आहे? यांची वय, या तिघींची वय वर्षामध्ये अनुक्रमे 28 38 आणि 24 आहेत. तर त्यांच्या वयाची सरासरी किती? परत इथं काय काढायला सांगितलं? सरासरीच काढायला सांगितलं. सरासरी काढताना काय करतो आपण? एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. ओके, एकूण संख्यांची बेरीज बाळांनो 28 अधिक 38 अधिक 24 भागिले एकूण संख्या 3 म्हणून भागिले 3. बेरीज का करा? 4 आणि 8 12 आणि 8 20 ला 0 हातच्या आले 2 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 2 9 90 भागिले 3 बरोबर 30 वर्ष. ठीक आहे, वर्ष 30 वर्ष. यांच्या वयाची सरासरी 30 वर्ष आणि 30 हे दिलेल्या पर्यायात पर्याय क्रमांक 2 ला आहे. म्हणून उत्तराचं दुसरं वर्तुळ या ठिकाणी गोल करायचं. कळालं माय सगळ्यांना? इकडल्या 9वा प्रश्न नीट समजून घ्या. अनन्याने 6 एकदिवसीय सामन्यात काढलेल्या धावा, मुलंच क्रिकेट खेळतात असं नाही, आता सध्या मुली पण क्रिकेट खेळायला लागल्या. ठीक आहे, तर अनन्याने 6 एकदिवसीय सामन्यात काढलेल्या धावा, पहिल्या दिवशी 66 धावा काढल्या, दुसऱ्या दिवशी 45, तिसऱ्या दिवशी 56, चौथ्या दिवशी 68, 5व्या दिवशी 38, 5व्या दिवशी 68 आणि 63. अशा तिनं 6 एकदिवसीय सामन्यात धावा काढल्या. तर त्यांच्या धावांची सरासरी किती? म्हणजे अनन्याने काढलेल्या धावांची सरासरी विचारलं. सरासरी विचारलं बाळांनो. सरासरी बरोबर फॉर्म्युला माहित असला पाहिजे. एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. तर या ठिकाणी पाहू शकता, एकूण संख्यांची बेरीज करायची आहे तुम्हाला. 66 अधिक 45
अधिक 56 अधिक 38 अधिक 68 अधिक 63 भागिले एकूण संख्या 6 आहेत म्हणून भागिले 6. ठीक आहे. 6 5 11 11 6 17 17 आणि 8 25 आणि 8 25 आणि 8 33 33 आणि 3 36 36 ला 6 हातच्या 3 6 6 12 आणि 3 15 आणि 3 18 18 आणि 5 23 23 आणि 4 27 आणि 6 33 भागिले 6. 3 1 सॉरी 6 1 6 6 5 30 उरले 3 6 6 36. तिच्या धावांची सरासरी या ठिकाणी आली 56. किती आहे? 56 हे दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3 ला आहे म्हणून उत्तराचं तिसरं वर्तुळ या ठिकाणी गोल करायचं. समजलं? नक्की? प्रश्न 10वा लक्ष राहू द्या. 84, 48, 64, 68, 56, 43 या संख्यांची सरासरी किती? परत सरासरीच काढायला सांगितलं. सरासरी तुम्हाला समजली पाहिजे म्हणून 10 उदाहरणं घेतली मी आतापर्यंत घ्यायलो. पण लक्ष द्या. सरासरी काढण्यासाठी सरासरीचा फॉर्म्युला काय आपल्याकडे? एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. मग पहिली संख्या आहे 84 अधिक 48 अधिक 64 अधिक 68 अधिक 56 अधिक 43 भागिले 6 संख्या आहेत म्हणून भागिले 6. तसं तुम्ही बेरीज तिथल्या तिथं पण करू शकता, काही अडचण नाही. फक्त मी मांडून दाखवायलो तुम्हाला. ठीक आहे? नाही सर याला बराच वेळ जातो, नका जाऊ देऊ. तुम्ही इथं बेरीज अशी मांडून करण्यापेक्षा तिथल्या तिथंही करू शकता. कशी बेरीज करू शकता? आता नाही, पेपर मधलं सांगतोय. 3 6 9 9 8 17 17 4 21 21 8 29 आणि 4 33 ला 3 हातच्या आले 3 4 हातच्या आलेले 3 7 7 5 12 12 6 18 18 6 24 24 4 28 28 8 36 भागिले 6. काटा 6 1 6 6 6 36 6 न 3 ला भाग जात नाही म्हणून 0. पॉइंट देऊन इथं 0 घेतला 30 झाले. 6 5 30 60.5 हे दिलेल्या पर्यायात पर्याय क्रमांक 2 ला आहे म्हणून सरासरी पर्याय क्रमांक 2 येते. समजलं का हो? सरासरी निश्चितपणे 10 उदाहरणं मी या ठिकाणी तुम्हाला सरासरीचे समजावले. काहीच त्याच्यात व्हेरिएशन नाही. कम्प्लिटली 10 उदाहरणं फक्त सरासरी कशी काढायची ह्या एकाच पॉइंटवर मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. मला वाटते या उदाहरणाच्या माध्यमातून सरासरी काढावी कशी, सरासरी काढली कशी जाते हे तुम्हाला निश्चितपणाने कळालं असेल. ठीक आहे? इंटरव्हलची वेळ झाली, थांबा. हे उदाहरण पुन्हा एकदा घरी गेल्यावर तुम्ही निश्चितपणाने पाहसाल अशी अपेक्षा करतो. आणि ही सरासरीचे उदाहरण आता तुमच्या लक्षात आलेले आहेत आणि या माध्यमातून तुमचा सरासरी नावाचा जो पॉइंट आहे या ठिकाणी थोडा का होईना परफेक्ट झाला. नीट लक्ष द्या का,
उद्याच्या पिरियडमध्ये आपण बघा याच्यामध्ये काठिण्य पातळीची उदाहरणे पाहणार आहोत, काठिण्य पातळीची उदाहरणं अभ्यासणार आहोत। त्यामध्ये प्रकार पहिला, असे 4-5 प्रकारचे प्रश्न येतात सरासरीवर। त्या 4-5 प्रकारच्या प्रश्नावर 5-6 उदाहरणं घेऊन मी तुमचे सरासरी या भागावर जितके काही टाईप आहेत तुम्हाला आतापर्यंत परीक्षांमध्ये विचारलेले आहेत त्यांना मी या ठिकाणी सोडून दाखवण्याचा प्रयत्न करेल। तत्पूर्वी आजच्या पुरतं मी या ठिकाणी तुमची रजा घेतो आणि इथंच थांबतो। टाटा बाय बाय।